फाशी द्या, फाशी द्या. आज आपण बघतो की आपण बस स्टॉप अशा ठिकाणी मी एक मुलगी आहे आणि बस स्टॉपच्या ठिकाणी माझ्यासारखी मुलगी एक सुरक्षित राहू शकत नाही. देश अभी शर्मिंदा है, बलात्कारी अभी जिंदा है. देश अभी भी शर्मिंदा है, बलात्कारी अभी जिंदा है. भारत माता की जय. मित्रांनो, गेल्या 25 फेब्रुवारी रोजी विद्येचा माहेरघर असणाऱ्या या पुणे नगरीमध्ये स्वारगेट बसस्टॉप ठिकाणी, त्या ठिकाणी नेहमी वर्दळीचं ठिकाण असतं, अशा ठिकाणी एका महिलेवर, एका विद्यार्थिनीवर अत्याचार होतो. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला प्रश्न पडतो की ज्या वेळेस एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल, ज्यावेळेस आमची 70 वर्षाची आजी असेल, 7 महिन्याची आमची छोटी बहीण असेल, आमच्या ताई असतील, अरे जर या देशामध्ये सुरक्षित नसतील, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आहोत, आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारावर चालणारे आहोत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुघलांनी अत्याचार केले, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली की ही महिला माझ्यासाठी माते समान आहे, तिला साडी चोळी देऊन तिला वापस पाडा, तिचा सन्मान करण्याचं काम, तिला त्या डोलीमध्ये बसवून ठेवण्याचं काम माझ्या राजाने केलं. आणि आम्ही आज विसरून चाललो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अशा घटना घडल्या जायच्या तर कडेलोट केलं जायचं, त्याला फासावर लटकवलं जायचं. परंतु आज या घटना दिसत नाहीत. आज पुण्यासारख्या ठिकाणी अशी ज्या घटना घडते, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि आम्ही या ठिकाणी मागणी करतो, विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध करून मागणी करतो कि देश अभी शर्मिंदा है, बलात्कारी अभी जिंदा है. देश अभी शर्मिंदा है, अरे देश अभी शर्मिंदा है. हमारी आवाज को इंसाफ दो, अरे हमारी आवाज को इंसाफ दो. त्यामुळे सांगायला खूप वाईट वाटतं. एखाद्या माजी मंत्र्याचा मुलगा त्याच्या बापावर जेव्हा नाराज होऊन बाहेर दिशेत पळायला लागतो, त्यावेळेस 4 तासामध्ये त्याला वापस शोधून आणले जाते. परंतु या पुणे स्वारगेट मध्ये जे प्रकरणात घडलेला आरोपी आहे, याला शोधायला 48 तास लागतात. त्याच्यासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस ठेवावं लागतं. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो. बोला भारत माता की, बोला भारत माता की. अरे अबला नहीं तूफान है, हम भारत की शान है. आज आपण बघतो की आपण बस स्टॉप अशा ठिकाणी मी एक मुलगी आहे आणि बस स्टॉपच्या ठिकाणी माझ्यासारखी मुलगी एक सुरक्षित राहू शकत नाही. का? कारण की तिथे कॅमेरे नसेल का हो? जेव्हा हा बलात्कार झाला तेव्हा तिथे कॅमेरे नसेल का? आणि माझ्यासारखी मुलगी जर माझ्या अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की सरकारी गव्हर्नमेंटच्या बसमध्ये एका मुलीसोबत बलात्कार होतो. ही किती दुर्दैवाची घटना आहे. म्हणजे मी गव्हर्नमेंटच्या बसमध्येही सुरक्षित नाही आहे. त्या बसाचा दरवाजा खुला होता का हो? त्या बसाच्या दरवाजाला कंडक्टरला लावता नाही आलं का? तो बसाचा दरवाजा खुलला तरी कसा? आणि हा बलात्कार झाला तरी कसा? अहो, मी आज बघतो की आज या ठिकाणी साध्या बस स्टॉपच्या ठिकाणी मी सुरक्षित नाही आहे, तर मी या परिसरात वावरताना काय सुरक्षित राहणार आहे? बोला भारत माता की. अबला नहीं तूफान है, हम भारत की शान है. अबला नहीं तूफान है, हम भारत